नमस्कार मैत्रिणींनो, कल्पना शिवण क्लासमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण काय काय शिकलो की ब्लाऊजवर मापं कशी टाकायची. ही ब्लाऊज कुणी जर बघितलेला नसला कालचा व्हिडिओ पहिला भाग म्हणून तर तो बघा तुम्ही, मापं लिहून घ्या. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही, कारण दुसऱ्यांदा आपण हा दुसरा व्हिडिओ करतो पेपर कटिंगचा. पहिला व्हिडिओ तो फक्त मापं घ्यायचं आहे. तर ते मापं बघितल्याशिवाय तुम्हाला हे माप समजणार नाही. तर आपण आता पेपर कटिंगला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण मापं बघायचे, मापं टाकायचे. तर बघा, पूर्ण उंची आपली 13 आहे. त्याच्यात अधिक आपण 1 इंच घेतलेला आहे. छाती आपली 36 आहे. 36 म्हणजे 34, आपल्या छातीचा चौथा भाग 9 येणार आहे. शोल्डर आपला 5.25 घेतलेला आहे. मुंडा आपला 8 येणार आहे. पुढील भाग गळा उंची 6, मागील भागाची 9.5. गळा रुंदी, बाही उंची, दंडघेर, कमर, ही मापे झालेले आहेत. ही मापं तुम्ही पण लिहून घ्या तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार. तर आपल्याला पहिल्यांदा उंची टाकायची आहे. तर आपली उंची आहे, हा आपल्याला साधा ब्लाऊज शिवायचा आहे. तर उंची आपली 13 आहे. त्याच्यात आपण अधिक 1 इंच घेतलेला आहे, 14. तसं या बाजूला पण घ्यायचं, 14. 13 अधिक 1 इंच 14. तुम्ही मागचा व्हिडिओ जर बघितल्याशिवाय याला बघू नका, ह्या व्हिडिओला, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आपल्याला उंची घेतली आपण. आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. तर शोल्डर आपलं 11.5 होतं, त्याच्यातलं आपण निम्मं करायचं आहे. तर निम्मं कसं, हे 11.5च्या निम्मं 5.25 येते. तर आपल्याला 5.25 शोल्डर इथं घ्यायचं आहे. हे 5.25. तर मुंड्यासाठी आपण रेष इथं 6 इंचावर घ्यायची. आपले गळा उंची आहे 6 इंच. पुढील आता आपल्याला टाकायचं आहे, मी शोल्डर घेतलं इथं 5.25. इथून इकडं मुंडा घेतला 6. इथं गळा उंची आपली पहिली घेतली, पुढच्या गळ्याची 6. आपला छातीचा चौथा भाग काढायचा आहे. 36चा चौथा भाग 9 येतो. ते आपण मुंड्याच्या रेषेला असं टिंब द्यायचं आहे, 9 इंच. अधिक आपल्याला मार्जिन पाहिजे असते, मग कोणाला 1.5 इंच किंवा कोणाला 2 इंच. तर आपण नवीन शिकणार म्हटलं 2 इंच घेतला आपण. रेषा पण अशी आखून घ्यायची. टोटल घडी आपली कितीची झाली, 11 इंचाची. इथं पण आपण खाली 11 इंच असं घ्यायचं. आता आपल्याला कमरेचा भाग बघायचा. इथं खाली कंबर आपली 30 आहे. 30चा चौथा भाग येतो 7.5. हे 7.5 आलं. 1 इंच पाठीमागच्या भागासाठी किंवा पुढच्या भागासाठी पण 1 इंचाची टक्साची गरज असते. ते 1 इंच आपण घेतलं. आणि मार्जिन आपलं असणार आहे 2 इंच. तर ही 9ची रेष आपण जी घेतलेली आहे, ती 9ची रेष म्हणजे आपली छातीचा चौथा भाग हे 9 इथे येतं. हे 9 आणि हे आपलं मार्जिनच्या अलीकडं हे 7.5 कमर आणि 1 इंच टक्स. हे आपल्याला अशी रेष जॉईंट करायची शेवटच्या टिंबाला. ही आपली शेवटची टिंब येणार आहे. मैत्रिणींना समजलं का? मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे. पहिल्यांदा आपण उंची घेतली, नंतर आपण शोल्डर घेतलं, नंतर आपण मुंडा घेतला. हे आपला छातीचा चौथा भाग इथं आला. 2 इंच आपण मार्जिन घेतलं. तसं आपण खाली आलो. खाली 7.5 आपण कमरेचा आपला फिटिंगचा भाग घेतलेला आहे. हे 7.5 इथं आलं. 1 इंच आपण टक्ससाठी एक्स्ट्रा घेतलं होतं, ते इथं टिंब आली.
आणि 2 इंच आपण इथं मार्जिनसाठी ही टिंब इथं आली. तर ही टिंब आणि ही टिंब आपण जोडली. हा साधा ब्लाऊज आहे. आपण साधा ब्लाऊज म्हणजे वयस्कर बायका घालतात किंवा लेडीज दुसऱ्या पण घालतात तशा. पण हे पहिल्यांदा आपण शिकताना साधाच ब्लाऊज शिकला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पुढची स्टेप समजणार नाही. तर आपल्याला पुढच्या गळ्याची उंची ही अशी घेतलेली आहे. तर आपल्या गळा रुंदी किती पाहिजे? कुणाला 2 पाहिजे असते, कुणाला 2.5. 2.5 म्हणजे अशी 5 आपली रुंदी असली तर त्याचं आपण निम्म केलं की 2.5 होते. 4थ्या भागाचं आपण हे माप असतं. तर 2.5 इंच आपण गळा रुंदी घेतली. तशीच खाली पण 6 इंचाच्या तिथं अशी 2.5 इंचाची रुंदी घेतली. तुम्हाला पूर्ण सोप्या पद्धतीने सांगत आहे मैत्रिणींनो. लक्ष देऊन तुम्ही ऐका, काही अवघड नाही याच्यात. माझा व्हिडिओ तुम्ही सतत बघत जर राहिला तर तुम्हाला काहीही अवघड वाटणार नाही. कोणाला काय वाटत असलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर आता हा मुंड्याची रेष आहे, तिथून आपण काय करायचं बघा, हे 1.5 इंच, हे 1.5 इंच इथं कॉर्नरला आपण ही रेष इथं घेतलेली 1.5 इंचाची. तर आपण इथं टिंब द्यायची, कारण हा आकार येणार तर आपल्या पाठीमागच्या भागाचा येणार आहे. ही आपली फिटिंगची टिंब, ही आपली मधली क्रॉसची ही टिंब, आणि इथं आपण हे जॉईंट करायचं आहे, आकार द्यायचा आहे. आता मी हातानं पण आकार देऊ शकते, पण तुमच्यासाठी हे फ्रेंच कर्व फायद्याचं आहे. तसं म्हणायला गेलं तर आपण हातानंच दिलं पाहिजे, कारण आपल्याला प्रॅक्टिस ही झाली पाहिजे हातावरच. आता हेच आकार झाला, पाठीमागच्या भागात झाला. आता पुढच्या भागासाठी आपण इथून आपण 1.5 इंच घेतलं तर अर्धा इंच आपण आत यायचं आहे, म्हणजे इथून इथं 1 इंच असं ही टिंब दिली. तर बघा आता ही टिंब ही इथं 1 इंचावर दिली, कारण ही 1.5 इंचाचं जे होतं तिथं इथून इथं 1 इंचाचं दिलं, आणि हे 1.5 इंचाचं आहे. 1.5 इंचाचं जे आहे ते पाठीमागच्या भागाचे आकार आहे. आणि आता आपल्याला पुढच्या भागाचा आकार द्यायचा इथं. असं आपण फ्रेंच कर्वचा उपयोग करून घ्यायचा. तुम्हाला फ्रेंच कर्व आणि पट्टी हे पाहिजेच, आणि आणावं लागतं ते. तर थोडंसं असं खाली उतरायचं, म्हणजे आपल्या काकत काही घोळ येत नाही. आपण नंतरच्या गोष्टी येतात, आपण सगळ्या गोष्टी शिकवणार आहे मी तुम्हाला. पण पहिल्यांदा आपण सुरुवात तर करूया. या साध्या ब्लाऊजची सुरुवात आहे आपली. तर आता काय करायचं आहे, फक्त 6 इंच ठेवलेलं आहे. मागचा गळा किंवा पुढचा गळा आपण एकच करू, कारण मागचा गळा पण आपण जास्त घ्यायचं नाही, 6च ठेवायचा आहे, कारण हे साधं ब्लाऊज आहे. साध्या ब्लाऊजच्या पद्धतीनं आपण हे शिकायचं आहे. तर आता काय करायचं आहे, पुढच्या टक्ससाठी ही खालची रेष आहे, ते 14 इंचची आपण जी रेष घेतली ही 14 इंचची रेष जी घेतलेली आहे आडवी, तिथून आपण काय करायचं आहे, तिथून आपण 4 इंचावर किंवा आपण 7.5 जे घेतोय त्याच्या निम्म्यावर जरी केलं तरी सुद्धा चालतं. आपण 3.5 इंचावर करूया. हे 3.5 इथून घेतलं इकडे, आणि आपल्याला टक्स पुढच्या भागाला टक्स द्यायचा आहे. तर तो टक्स घ्यायचा आहे आपल्याला 4 इंचावर. हे 4 इंचावर असा घ्यायचा आहे. फक्त साधा ब्लाऊज आहे, कारण हा ब्लाऊज शिकल्याशिवाय तुम्हाला दुसऱ्या स्टेप लगेच समजणारच नाही. हे पहिल्यांदा शिकायला लागणार आहे तुम्हाला. तर ह्या टक्ससाठी उंची आपण किती घेतलेली आहे की 1 इंच घ्यायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच आपण ह्याच्यात ऑलरेडी घेतलेलंच आहे टक्ससाठी. तर इथून हे अर्धा इंच इकडं आणि अर्धा इंच इकडं असं घ्यायचं आहे. आपण काय लगेच शिवून घालणार नाही, पण प्रॅक्टिस ही महत्वाची. आपलं जरी कुठे चुकलं तर चुकू देत,
आपण रद्दीचा गट्टाच घ्यायचा आहे. चुकलं तर लगेच फेकून द्यायचा, लगेच दुसरा वडायचा. काय नाही, जेवढं तुम्ही शिकशिला, जेवढं चुकशिला तेवढं तुम्ही शिकशिला. परत परत मी तुम्हाला सांगते ते. आता थोडं इथं मुंड्यामध्ये काय करायचं आहे, 1 इंच आपण थोडं इकडे यायचं आहे. असं 1 इंच इकडे आलं तर मुंड्यामध्ये थोडीशी अशी आपण डाच द्यायची. तर ती किती इंचावर, ही 3 इंचावर आली. इथं आपण इथून इकडं 1 इंच घेतलं कॉर्नरपासून आणि त्या ह्याच्यापासून आपण 3 इंच इथं घेतलं. हे झालं. साधा ब्लाऊज आहे. आता आपण सांगतानाच पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, गळे उतरतात कुणाचे, तर त्यांच्यासाठी जर कुणाचे गळे उतरत नसतील, इथला भाग जर आपला उंचावरला असला तर त्यांचं गळे उतरत नाही. पण इथला भाग जर आपला माने बसला खाली असला तर ते उतरते. तर त्यांच्यासाठी एक 3 रेषा म्हणून अशी खाली टिंब द्यायची. ही आपली मुंड्याकडे वळवायची, शोल्डरकडे. तर काय करायचं आपल्याला आता, हे कट करायचं. ह्यात दुसरं काही हे करायचं नाही, माप कुठलीही घ्यायची नाही, कारण हे साधं म्हणजे साधाच आहे पूर्ण. तर ही बाजू, बाहेरची बाजू म्हणजे पाठीची बाजू आपल्याला पहिल्यांदा कट करायची. ज्या मैत्रिणींच्याकडनं मशीन नसेल, ज्यांच्याकडे मशीन असेल त्यांचं ठीक आहे, पण ज्यांच्याकडे मशीन जरी नसेल तर ते सुद्धा मी पर्याय तुम्हाला सांगते की बाबा लगच्या लगेच मशीन ह्याची पण आवश्यकता नाही आहे. मशीन हे पाहिजेलच आहे, पण लगेच मशीन घरची माणसं पण म्हणणार अजून काही शिकलेलं नाहीच कशाला मशीन, असं म्हणण्यापेक्षा कसं काय काय करायचं ते मी पुढच्या स्टेपमध्ये सांगते तुम्हाला. आता एक पाठीमागचा आपण भाग कट केलेला आहे. तर काय मी तुम्हाला पहिल्यांदा सांगताना एक गोष्ट विसरलेली आहे, ती म्हणजे आपण जो हा पेपर घेतला होता, ही बंद बाजू माझ्याकडे होती आणि ही सुट्टी बाजू अशी पुढे होती. हे मी तुम्हाला सांगायला विसरले होते. तर असं, तर बघा आता ही सुट्टी बाजू अशी आहे इकडे आहे आणि बंद बाजू माझ्याकडे आहे, त्याच्यावर मी ती मापं टाकलेली होती. तर आता हे असं उघडायचं आहे आणि हे आपल्या मधनं हे कट करायचं आहे. आणि आपला चौथा भाग आहे, छातीचा चौथा भाग. हे जे झाले आपल्या पाठीचा आकार झाला, म्हणजे ही चौथा भागाची आकृती आहे. हा पुढचा भाग आपला. तर त्या पुढच्या भागाला आता कट करायचं मुंड्यामधनं. ही एक टक्स इथे येणार आहे. त्याच्यासाठी किती तुम्हाला हे लागणार आहे, अंतर लागणार आहे ते सांगतो तुम्हाला. फक्त 1/2 इंच घ्यायचं आहे. ह्या रेषेपासून इकडे 2 रेषा, इकडे 2 रेषा, म्हणजे 4 इंचाचं ती टक्स असणार. अशी झाली. ही काय आपण अगोदर घेतलेली अर्धा इंचाची, 1 इंचाची पूर्ण टक्स. तर आपण हे 4 टक्स नाही, साधा ब्लाऊजचं तुम्हाला माप सांगितलेलं आहे. हे बघा, ही टक्स इथपर्यंत आपली अशी येणार. ह्यासाठी काहीही करायचं नाही आहे ह्या ब्लाऊजसाठी, कारण हे साधंच आहे पूर्ण. याच्यासाठी काहीही करायचं नाही, ह्याला उंची परत वाढवायची नाही किंवा दुसरं काही जोडायचं नाही. फक्त एवढं कटिंग केलेलं आहे एवढंच आहे. कारण आता हे काही ब्लाऊजचा पीस नाही बाबा तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथं काय करायचं तिथे करायचं सांगायला. फक्त हे महत्त्वाचे पॉईंट आहे, फक्त पेपर कटिंग करायचं आहे एवढंच आहे. इथनं ही 1/2 इंचाची हे आपण आज साध्या ब्लाऊजची पेपर कटिंग केलेली आहे. तर ही कटिंग तुम्हाला कशी काय वाटली ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा.